कोल्हापुरातील विमला गोयंका कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचा प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला। 12वीच्या परीक्षेचे विषय ऐनवेळी बदलल्याने खरं तर संभ्रम निर्माण झाला आणि त्यानंतर कम्प्युटर सायन्स ऐवजी भूगोल विषयाचा देखील यात समावेश असल्याचं समोर आलेलं आहे। विद्यार्थी आणि पालकांचा कॉलेजमध्ये एकच गोंधळ पाहायला मिळालाय। ते याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। कोल्हापूरच्या विमला गोयंका हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा प्रचंड असा गोंधळ पाहायला मिळतोय। इथली दृश्य दाखवण्याचा मी प्रयत्न करतो। या ठिकाणी अगदी 100 पेक्षा अधिक विद्यार्थी आहेत। त्यांनी या कॉलेजचे प्राचार्य असतील यांना घेराव घातलेला आहे। खरं तर 12वीची परीक्षा अगदी तोंडावरती आलेली आहे आणि या ठिकाणी 12वीचे जे हॉल तिकीट आहेत त्याच्यामध्ये गंभीर अशा चुका झालेल्या आहेत आणि या गंभीर अशा चुका झाल्यामुळेच संतप्त पालकांनी या ठिकाणी घेराव घातलेला आहे। प्रचंड असा गोंधळ केलेला आहे। जे हॉल तिकीट प्राप्त झालेलं आहे या हॉल तिकीटमध्ये फोटोवरती सह्या चुकीच्या आहेत, फोटो चुकीचे आहेत, विषय चुकीचे आहेत आणि जे कोड आहे ते देखील या ठिकाणी स्कॅन होत नाहीत। त्यामुळं आक्रमक झालेल्या या सगळ्या विद्यार्थी आणि पालकांनी या हायस्कूलमध्ये प्रचंड असा गोंधळ घालत खरं तर प्राचार्यांना जाब विचारलेला आहे आणि आपण ही दृश्य पाहतोय लोकशाहीच्या माध्यमातून एक्सक्लुझिव्हली। हे सगळे विद्यार्थी आहेत ते आक्रमक होऊन कुठेतरी प्राचार्यांना जाब विचारताना दिसून येत आहेत। मोठ्या प्रमाणावरती पोलीस देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न आहे तो या ठिकाणी होतोय। त्यामुळे आपण एकूणच जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती गोंधळाची स्थिती आहे आणि पोलिसांना आता या ठिकाणी पाचारण केलेलं आहे। पोलीस हा सगळा गोंधळ आहे तो शांत करताना पाहायला मिळत आहेत। मात्र विद्यार्थ्यांची परीक्षा तोंडावर आली असताना देखील अशा पद्धतीनं या रिसीट खोट्या पद्धतीचा दिल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी या ठिकाणी केल्याचा आपल्याला दिसून येत आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।